तुम्ही कितीही औषधं घेत असाल किंवा योग करत असाल, पण जर डाएट चुकीचं असेल तर पीसीओडी कंट्रोल होत नाही आणि वजन कमी होणं तर आणखीनच कठीण होतं. आणि इथेच बहुतेक स्त्रिया गोंधळतात. कोणी म्हणतं कार्बोहायड्रेट बंद करा, कोणी म्हणतं फक्त सलाड खा, कोणी म्हणतं फक्त उपाशी राहा. पण खरं सांगायचं झालं तर पीसीओडी मध्ये डाएट म्हणजे उपासमार नाही, तर हार्मोन फ्रेंडली खाणं आहे. तर मी आपल्याला आजच्या व्हिडिओमध्ये पीसीओडी मध्ये नेमकं काय खावं, काय टाळावं आणि का टाळावं याविषयी सविस्तरपणे सांगणार आहे. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा, कारण योग्य डाएट समजलं की पीसीओडी हा अर्ध्याहून अधिक कंट्रोलमध्ये येतो. नमस्कार, मी डॉक्टर हेमा, आयुर्वेद तज्ज्ञ, योगा कन्सल्टंट आणि गर्भसंस्कार कोच. आपल्या सर्वांचं डॉक्टर हेमा या योग परिवारात मनापासून स्वागत. तर चला सुरुवात करूयात आपल्या आजच्या विषयाला. तर सगळ्यात प्रथम आधी एक गोष्ट आपण क्लिअर करूया की पीसीओडी ही फक्त एक पाळीची समस्या नसून ती एक हार्मोनल मेटाबॉलिक डिसऑर्डर आहे. म्हणजे यामध्ये इन्सुलिन रेजिस्टन्स वाढलेला असतो, शरीरामध्ये इन्फ्लमेशन वाढलेलं असतं, आपल्या शरीरामधील डायजेशन आणि मेटाबॉलिझम हे अतिशय मंद झालेलं असतं. आणि म्हणूनच पीसीओडी मध्ये डाएटचा थेट परिणाम हा हार्मोन्सवर होत असतो. आयुर्वेदामध्ये यालाच अग्निमांद्य, कफवाढ, मेदधातूची असंतुलित वाढ असं म्हणतात. म्हणजेच खाल्लेलं अन्न हे नीट जळत नाही आणि ते चरबीच्या रूपात साठवलं जातं. तर सगळ्यात पहिला मुद्दा म्हणजे की पीसीओडी मध्ये नेमकं काय खावं. तर यातला सगळ्यात नंबर 1 म्हणजे फायबरयुक्त अन्न. पीसीओडी मध्ये सगळ्यात पहिलं लक्ष द्यायचं ते फायबरकडे, कारण फायबर हे इन्सुलिन कंट्रोल करतं, आपलं पोट भरलेलं ठेवतं, तसेच आपली पाळी सुधारायला मदत करतं. त्यासाठी भाज्यांमध्ये दुधी, दोडका, गवार, गाजर, मेथी, भेंडी या भाज्यांचं सेवन करावं. फळांचं सेवन करताना देखील ते मर्यादेमध्ये करावं. यामध्ये डाळिंब, पपई, सफरचंद, पेरू या फळांचा समावेश आपल्या आहारामध्ये करावा. फळं खाताना ही नेहमी सकाळी किंवा दुपारी खावीत, रात्रीच्या वेळेला फळांचं सेवन करू नये. आता नंबर 2 म्हणजे लो जीआय कार्बोहायड्रेटचं सेवन करावं. तर पीसीओडी मध्ये कार्बोहायड्रेट बंद न करता योग्य कार्बोहायड्रेट निवडणं हे महत्वाचं आहे. त्यासाठी आपल्या आहारामध्ये ज्वारी, बाजरी, नाचणी, मर्यादित प्रमाणामध्ये ब्राऊन राईस तसेच ओट्स याचा समावेश करावा, कारण हे कार्बोहायड्रेट हे हळूहळू पचतात, त्यामुळे इन्सुलिनचा स्पाइक इथे निर्माण होत नाही. आता नंबर 3 म्हणजे चांगली प्रथिनं. प्रथिनं म्हणजे प्रोटीनचा जर आपण विचार केला तर पीसीओडी मध्ये प्रथिनं ही अंडररेटेड आहे. म्हणजे प्रथिनांचं महत्व हे बरेचसे जण लक्षात घेत नाही. बहुतेक वेळा पीसीओडी असलेल्या स्त्रिया ह्या कमी खाण्यावर जास्त भर देतात, पण योग्य प्रमाणामध्ये प्रोटीन घेत नाही आणि खरा प्रॉब्लेम हा इथे सुरू होतो. प्रोटीन हे आपल्या रक्तामधील साखर स्टेबल ठेवायला मदत करतात, इन्सुलिनला अचानक वाढू देत नाही आणि आपलं पोट देखील भरलेलं ठेवण्यासाठी मदत करतात. आणि यामुळे आपल्याला सतत येणाऱ्या ज्या काही क्रेविंग्ज असतात त्या कमी व्हायला मदत होते. पीसीओडी मध्ये आपलं वजन वाढण्याचं सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे सतत खायची इच्छा निर्माण होणे आणि त्यातल्या त्यातही गोड जास्त खावंसं वाटणे. प्रथिनं म्हणजेच प्रोटीन आपल्या शरीरामधील हीच सायकल तोडायला मदत करतं. म्हणूनच पीसीओडी मध्ये कमी खाण्यापेक्षा योग्य प्रोटीन खाणं हे जास्त महत्वाचं आहे. त्यासाठी आपल्या आहारामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या डाळी, मूग, हरभरा, घरी तयार केलेलं पनीर, ज्यांना अंडी खाणं चालतं त्यांच्यासाठी अंडी या गोष्टींचा आपल्या आहारामध्ये समावेश करावा, कारण प्रोटीनमुळे आपले जे काही खाण्याचे क्रेविंग्स कमी होतात, आपला मसल मास टिकतो आणि वेट लॉस करणं ही प्रोसेस सोपी होते. आता नंबर 4 म्हणजे हेल्दी फॅट्सचं सेवन करावं. तर पीसीओडी मध्ये फॅट हे पूर्णपणे बंद करू नये, कारण फॅट्स हे आपल्या शरीरामधील हार्मोन्सच्या प्रोडक्शनसाठी खूप महत्वाचे आहेत. त्यासाठी आपल्या आहारामध्ये दररोज थोड्या प्रमाणात तूप, शेंगदाणे, बदाम, अक्रोड याचा समावेश करावा. आता यातला पुढचा भाग म्हणजे पीसीओडी मध्ये नेमकं काय टाळावं. तर पीसीओडी मध्ये 3 गोष्टी टाळणं हे अत्यंत गरजेचं आहे. त्यातलं पहिलं म्हणजे साखर आणि स्वीट ड्रिंक्स, कारण पीसीओडी आणि साखर हे सगळ्यात वाईट कॉम्बिनेशन आहे. मिठाया, बिस्किट्स, कोल्ड ड्रिंक्स, पॅक केलेले ज्यूस हे आपल्या शरीरामधील इन्सुलिन रेजिस्टन्स वाढवतात आणि आपल्या पोटावर चरबी साठवतात. आता यातला नंबर 2चा पदार्थ म्हणजे रिफाईन फूड्स. मैदा, पाव, पिझ्झा, बर्गर हे बेकरी पदार्थ आपलं पोट भरत नाहीत, पण हार्मोन्स मात्र बिघडवतात. यातला नंबर 3 म्हणजे उशिरा आणि विस्कळीत केलेलं जेवण. म्हणजे रात्री उशिरा खाणं, जेवणाची अशी एक वेळ न ठरवणं
हे पीसीओडी साठी खूप घातक आहे. तर ह्या 3 गोष्टी पीसीओडी मध्ये टाळणं खूप महत्वाचं आहे. तर आपण नेमकं काय खातो हे जितकं महत्वाचं आहे, तितकंच हे सगळं कसं पचतं हे देखील महत्वाचं आहे. त्यासाठी जेवणानंतर 100 पावलं चाललं म्हणजे शतपावली करणं, खोल श्वसन करणं म्हणजे डीप ब्रीदिंग करणं, त्याचबरोबर रात्रीच्या वेळेला हलकं जेवण करणं हे महत्वाचं आहे. तसेच याचबरोबर योगशास्त्रामध्ये जेवण व्यवस्थित पचावं यासाठी जेवणानंतर 5 मिनिटं वज्रासन करणं आणि याचबरोबर योगशास्त्रामध्ये काही सांगितलेल्या गोष्टी म्हणजे जसं की वज्रासन, पवनमुक्तासन, प्राणायाममध्ये अनुलोम विलोम प्राणायाम, भ्रामरी प्राणायाम हे सगळं आपलं डायजेशन आणि हार्मोनल बॅलन्स सुधारायला मदत करतं. आयुर्वेदामध्ये पीसीओडीला कफ वातप्रधान आर्तव दृष्टी असं म्हणतात. म्हणजेच अग्नी सुधारला की पीसीओडी सुधारायला मदत होते. म्हणूनच लक्षात ठेवा की पीसीओडी म्हणजे काही शिक्षा नाही, तर तो आपल्या शरीराला दिलेला एक इशारा आहे. योग्य डाएट, योग्य लाईफस्टाईल आणि योग्य समज असेल तर पीसीओडी कंट्रोलमध्ये आणणं हे सहज शक्य होतं. जर तुम्हाला हा व्हिडिओ उपयोगी वाटला असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि ही माहिती आपल्या एखाद्या मैत्रिणीची मदत व्हावी म्हणून आपण शेअर देखील करू शकता. आणि हो, आपण अजूनही या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि या व्यतिरिक्त देखील आपल्याला पीसीओडी या विषयाशी निगडीत काही समस्या असतील किंवा काही प्रश्न असतील तर आपण ते मला कमेंटच्या माध्यमातून देखील विचारू शकता. आपण आपला अमूल्य वेळ देऊन हा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचेच मनापासून खूप खूप आभार. पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन आणि आरोग्यपूर्ण व्हिडिओ सोबत. तोपर्यंत मी पीसीओडी मध्ये सांगितलेलं जे काही डाएट आहे ते डाएट फॉलो करा आणि स्वस्थ रहा. धन्यवाद.